आता पाहूया महाफास्ट न्यूज 100। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी घेतली शरद पवारांची भेट। रात्री उशिरा मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा। महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी भेट घेतली। आधीचा निर्णय हिताचा नव्हता असा नगरसेवकांचा निष्कर्ष। शरद पवार यांची प्रतिक्रिया। विधानसभेची मॅच महायुतीत जिंकणार तर आम्ही टीम इंडिया सारखं खेळणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वास व्यक्त। अर्जुनाचं लक्ष मासा होता तसं आमचं लक्ष विधानसभा। आगामी विधानसभा निवडणूक हेच आमचं लक्ष। शरद पवारांची विधानसभा निवडणुकांबाबत प्रतिक्रिया। लोकसभा स्ट्राईक रेटनुसार विधानसभेतही आमच्या जास्त जागा निवडून येतील। विधानसभेत जास्तीत जास्त जागा आणण्याचा प्रयत्न करू। खासदार संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते। करिअर पॅशनबाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देताना उद्धव ठाकरेंवर टीका। तर आपल्या पॅशनला करिअरच्या रूपात घडवणं गरजेचं। करिअर आणि पॅशन वेगळं असलं तर अडचण होते, फडणवीसांचा टोला। उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्रही उत्तम काढलं जाईल। फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिले नाहीत। फडणवीसांच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं उत्तर। संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील अदखलपात्र विदूषक। राऊतांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर। राज्यातील सरकारचं आयुष्य 2 किंवा 3 महिने। लोकसभेला लोकांनी राज्यातील सरकारला लाथाडलं, राऊतांचा टोला। तर ठाकरे गट विधानसभेनंतर राहील का, संदीपान भुमरे यांचा सवाल। एकनाथ खडसेंनी अधिवेशनात बोलावं, बाहेर बोलू नये। खडसेंना पक्षात यायची घाई, पण त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नये। खडसेंच्या टीकेला गिरीश महाजनांचं उत्तर। भुजबळांनी मातोरी गावात दगडफेकीचे आदेश दिले होते। मनोज जरांगे यांचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप। बीडमध्ये ज्योती मेटे आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर। विनायक मेटेंच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगेंकडून विनायक मेटेंना अभिवादन। विनायक मेटेंच्या अभिवादन कार्यक्रमाला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची गैरहजेरी। तर तानाजी शिंदे नाराज असल्याची चर्चा। खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रुपाली चाकणकर इच्छुक। खडकवासल्यात मला लीड आहे, विधानसभेला आढावा घेणार। अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। पदाधिकारी मला विधानसभा लढा असा आग्रह करतात, तर राज्यात माझ्यासह 5 विधानसभांच्या जागांवर लक्ष। शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। निवडणुका आल्यामुळे सरकारला लाडकी बहीण भाऊ आठवते। लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर निशाणा। शरद पवार अनेकदा मुख्यमंत्री राहिले। सुप्रिया सुळेंनी याआधी असताना सूचना करायला हव्या होत्या। रावसाहेब दानवेंचं लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। अजित पवार गटाचे सरपंच बापू गांधळेंच्या गोळ्या घालून हत्या। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा सुरू। परळीतील बँक कॉलनी परिसरातील घटना। परळीतील सरपंचांवरून गोळीबार प्रकरणात शरद पवार गटाच्या बबन गीतेंवर गुन्हा दाखल। पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती। कुंडली खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास। व्हिडिओ व्हायरल। तर 27 जूनला पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत त्यांना धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ व्हायरल। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार। आचारसंहिता संपल्यावर मीडियासमोर याद्या घेऊन बसणार। पंकज जवळे लाच प्रकरणावरून निलेश लंकेंचा निशाणा। मुंबई सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली। शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणांचे खटले आता अंतिम टप्प्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गेल्याने येणारा काळ आमच्यासाठी कठीण असणार, टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांनी सांगितलं। सामनातून संजय राऊत यांचा दावा। लोकसभा निवडणुकीत थेट लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला। आता विधानसभेसाठी लोकांना लाच देण्याचा प्रकार। राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर राऊतांची टीका। पैसे वाटल्याचे संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे। राऊतांनी एखादी निवडणूक लोकांमधून लढवून दाखवावी। राऊतांच्या टीकेला खासदार संदीपान भुमरेंचं उत्तर। छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोरील बॅनरमुळे चर्चा। भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि ठाकरे गटाच्या उदयसिंह राजपूत यांचे एकाच बॅनरवर फोटो। शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या संसदेत गरजतो शिवनेरीचा छावा या पुस्तकाचं 4 तारखेला प्रकाशन। पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रकाशन सोहळा होणार। सकाळ प्रकाशनातर्फे पुस्तकाचं प्रकाशन। तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली मन की बात। पंतप्रधान मोदींकडून एक पेड मां के नाम या अभियानाची घोषणा।
देशात उद्यापासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी. भारतीय न्याय संहितेमध्ये नवीन 20 कलमं वाढवली. नव्या फौजदारी कायद्यांमध्ये जवळपास 117 कलमं बदलली, तर आधीपासून खटला असलेले गुन्हे जुन्याच कलमानुसार चालणार. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमध्ये केंद्र सरकारच्या आयात धोरणाविरोधात स्वाभिमानी संघटना आक्रमक. निर्णयाच्या अध्यादेशाची होळी करत स्वाभिमानीकडून निषेध. तर राजकारण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळली. इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्याने वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजीचा सूर. पुण्यात केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषित. उद्योजकांकडून वसुली सुरू. कुठलीही कारवाई होत नाही. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ. पायी दिंडीचा आज पुण्यात पहिला मुक्काम असणार. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा आज पिंपरी चिंचवडमध्ये मुक्काम. भक्तिमय वातावरणात पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पालखी सोहळ्यानिमित्त आता पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेशखिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंनी पुण्यात जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन. वारीत सहभागी होण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे असंख्य धारकरी पुण्यात दाखल. सुप्रिया सुळे तुकोबांच्या पालखीच्या दर्शनाला अडचणीत असल्यामुळे बळीराजाला न्याय मिळू दे. सुळेंचं तुकोबांकडे साकडं. पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी 221 किलो चांदी अर्पण. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबारीला चांदीने मडवण्याचं काम सुरू. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल ब्लॉक असणार. मुंबई ठाणे पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा. रायगड पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता. मुंबईत अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. रायगडच्या महाडमधील मांडले गावाजवळील मंडप धबधबा प्रवाहित. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्याने पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळली. शहापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील धबधबे प्रवाहित. मुंबईतील पर्यटकांची सोंडे धबधब्यावर गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, तर आजही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव तालुक्यात पेरण्यांना वेग, तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरने उघडले. हतनूर धरणात सध्या 51% पाणीसाठा शिल्लक. नवी मुंबईतील अनेक भागात पावसाची हजेरी. बेलापूरमध्ये दमदार पावसाची हजेरी. सर्वत्र ढगाळ वातावरण. पुण्यातील ताम्हिणी अभयारण्यात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय. अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणीपुरवठा बंद. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात 12% पाणीसाठा. नाशिक शहराच्या 342 कोटींच्या पाणीपुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर. अमृत 2 योजनेअंतर्गत प्रस्तावाला शिखर समितीची मान्यता मिळणार.